आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील कर्नाक पूल 3 दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार। कर्नाक पुलावरील रंगरंगोटी दिशादर्शक फलकांची कामं आता पूर्ण। 2022 मध्ये कर्नाक पूल पाडण्यात आला होता। सांताक्रूज चेंबूर लिंक केबलच्या स्टेट पुलाचंही काम पूर्ण। शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेट पुलाचं 100% काम पूर्ण। पुलाचं काम आता पूर्ण झाल्यामुळे पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम। मुंबई मेट्रोतील धक्कादायक व्हिडिओ समोर। बसला लागलेल्या आगीचा धूर मेट्रोमध्ये शिरला। बोरिवलीतल्या देवीपाडा मेट्रो स्टेशन जवळची ही घटना। धूर मेट्रोमध्ये शिरल्यानं प्रवाशांची घुसमट तर नाकावर रुमाल बांधण्याची वेळ। ठाण्यातील मोघरपाड्यामध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। जमीन सरकारी आणि वापरण्याचा हक्क सरकारलाच, न्यायालयाकडून स्पष्टीकरण। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारत प्रकरणी महत्त्वाची अपडेट। कामगार, मुख्य बिल्डर, बनावट कागदपत्र करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा नाही। बेघर होणाऱ्या नागरिकांचं जनआंदोलन उभारून मंत्रालयावर नेणार। ठाकरेंचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा इशारा। एसटी महामंडळाच्या बसेसना 2 कोटी 90 लाखांचे ई-चलान तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ITMSच्या माध्यमातून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये चलान। दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार। कर्मचारी संघटनांनी केला विरोध। बेस्टच्या भाडेवाढ विरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी।